युद्धासंदर्भातली नवी अपडेट समोर आली आहे। इस्रायल आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधन दर वाढीची चर्चा रंगू लागली आणि त्याचे पडसाद राज्यभरात उमटल्याचं पाहायला मिळतंय। युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात ठप्प होणार, पेट्रोल पंप बंद पडणार अशा अफवा पसरल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी रात्री पेट्रोल पंपांवरती रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। हिंगोली, परभणी, नांदेड आणि संभाजीनगरमध्ये अफवा पसरल्या आणि वाहनधारकांनी पेट्रोलसाठी मोठ्या रांगा लावल्या। ही काही अतिशय महत्त्वाची दृश्य आपण बघतो। हिंगोलीमध्ये प्रचंड गर्दी उसळली। रात्रीच्या सुमारास नांदेड असेल, परभणी असेल आणि छत्रपती संभाजीनगर या सगळ्या चारही ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी या वाहन चालकांनी मोठी गर्दी केलेली होती। त्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे। युद्धामुळे इंधन दरवाढीची अफवा सगळीकडे पसरली आणि वाहनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आणि पेट्रोल भरण्यासाठी या वाहनधारकांनी गर्दी केली। हिंगोली, नांदेड, परभणी आणि संभाजीनगर या चारही ठिकाणी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम होता। इथून पुढे पेट्रोल मिळणार नाही अशी भीती या सगळ्यांना वाटत होती। त्यामुळे लवकरात लवकर पेट्रोल भरण्यासाठी रात्री आणि अगदी मध्यरात्रीपर्यंत ही गर्दी तशीच होती आणि पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांची ही मोठी गर्दी झाली। तर पेट्रोल पंप बंद होणार या अफवेमुळे परभणी शहरातील पेट्रोल पंपांवरती वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आणि पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारक मोठ्या रांगा लावत आहेत। अनेक ठिकाणी बॉटल, कॅन यामध्ये पेट्रोलचा साठा केला जातोय। तर इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही अफवा पसरली आणि वाहनधारकांमध्ये भीती पसरलेली आहे। परंतु यामध्ये कोणतंही तथ्य नसून पेट्रोल आणि डिझेल पुरवठा हा व्यवस्थित असल्याचं पेट्रोल पंप चालकांकडून सांगितलं जात आहे। याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे परभणीचे प्रतिनिधी यांनी। इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या अफवा पसरतात। परभणी जिल्ह्यात देखील एक अफवा पसरलेली असून पेट्रोल पंप बंद होणार असल्याच्या या अफवेमुळे पेट्रोल पंपावर अशा वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत। काल संध्याकाळच्या सुमारास शहरामध्ये ही अफवा पसरली आणि त्यानंतर पेट्रोल पंपावर नागरिकांनी गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली। शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर अशा पद्धतीने गर्दी होती। विशेष म्हणजे काल होळी असल्याने अनेक ठिकाणचे पेट्रोल पंप बंद होते। परंतु आज सकाळी जर बघितलं तर सकाळपासूनच पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। वाहनधारक जे आहेत ते गाड्यांमध्ये पेट्रोल भरून घेत आहेत, तर काही ठिकाणी बॉटलमध्ये देखील पेट्रोल साठा केला जातोय। आपल्यासोबत पेट्रोल पंपावरील काही वाहनधारक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकं काय प्रकरण आहे आणि कशामुळे तुम्ही गर्दी करतायत पेट्रोल भरण्यासाठी? काय नाही सर, ती एक समाजामध्ये अफवा पसरलेली होती। तसं काहीच नाहीये। एक पेट्रोल पंप बंद होता, आमच्या वसंत रोड साईडचा एक पेट्रोल पंप बंद होता, त्याच्यामुळं रांगा। अफवा काय होती? अफवा काहीच नाही की पेट्रोल संपलेलं आहे आणि 2-3 दिवस पेट्रोल बंद राहणार आहे, अशी अफवा होती फक्त। कशावर पाहिली तुम्ही ती अफवा? मी सोशल मीडियावरच पाहिली ती, पण न्यूज इंस्टाग्रामवर पाहिली मी ती। सोशल मीडियावर पसरलेल्या या अफवेमुळे परभणी शहरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी गर्दी केली आहे। आपल्यासोबत पेट्रोल पंप चालक देखील आहेत। सकाळपासून पेट्रोल पंपांवर अशा मोठमोठ्या रांगा दिसतात, नेमकं काय कारण आहे? नमस्कार। काल होळीनिमित्त परभणी शहरातील जवळपास सर्वच पंप बंद होते, कारण की कर्मचाऱ्याचा तुटवडा आणि होळीमुळे बंद असल्यामुळं लोकात एक अफवा झाली की पेट्रोल पंप उद्यापासून बंद राहणार आहेत आणि ही अफवा आजही चालू आहे। सध्या आपण बघत आहात असे, पण तशा प्रकारचा कोणताही प्रकार नाही। पेट्रोल डिझेलचा साठा भरपूर आहे, कुठं शॉर्टेज नाही। कंपनीकडून सप्लाय रेग्युलर चालू आहे। कंपनीकडून तसं काही कळवण्यात आलेलं आहे का? नाही। आणि जनतेला आवाहन करू इच्छितो मी की तशा प्रकारची कोणतीही अफवेवर विश्वास ठेवू नये व पेट्रोल डिझेलचा सध्या साठा भरपूर उपलब्ध आहे। देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, परंतु तरी देखील सोशल मीडियावर जे काही अफवा पसरत आहेत त्यामुळे वाहनधारकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे की जर पेट्रोल नाही मिळालं तर आपला दिनक्रम बिघडेल आणि काम कसे चालतील, यामुळे वाहनधारक रांगा लावत आहेत। प्रशासनाकडून वाहनधारकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की असे कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणात आहे। नागरिकांनी देखील सतर्क राहून या गोष्टीचा विचार करत कोणत्याही अफवांना बळी पडू नये। विशाल माने, न्यूज 18 मराठी, परभणी। तर आखाती देशात युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पेट्रोल पंप बंद होणार आणि पेट्रोल डिझेल महागणार अशा अफवा समाज माध्यमांवरती पसरल्या। त्यामुळे नांदेडमध्ये रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपांवरती मोठी गर्दी झाली। सकाळी मात्र परिस्थिती सामान्य झाली। शहरातील सगळेच पेट्रोल पंप हे सुरळीतपणे सुरू आहेत। सगळीकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। सकाळपासून पेट्रोल पंपांवरती परिस्थिती आता सामान्य आहे।
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधन दरवाढीची चर्चा रंगू लागलेली आणि याचे पडसाद आता छत्रपती संभाजीनगर शहरात उमटलेत. युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात ठप्प होणार, पेट्रोल पंप बंद होणार अशा अफवांनी शहरामध्ये वेग घेतला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अनेक पेट्रोल पंपांवरती वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. दरम्यान रविवारी आणि धुलीवंदनामुळे काही ठिकाणी इंधनाचा पुरवठा वेळेवरती झालेला नव्हता. त्यामुळे काही पेट्रोल पंप हे तात्पुरते बंद आहेत आणि याच पार्श्वभूमीवर ही अफवा अधिक मोठ्या प्रमाणात पसरली. आणि इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे भारतात पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा सोशल मीडियावर पाहायला मिळते आणि त्यामुळेच नागरिक रात्रीपासूनच पेट्रोल पंपावर मोठी गर्दी करताना आपल्याला दिसून येतात. शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपावर नागरिकांची याच पद्धतीची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. रात्री देखील गर्दी होती, तर आज सकाळी देखील बहुतांश पेट्रोल पंपावरती गर्दी पाहायला मिळते. तर काही पेट्रोल पंपावरती पेट्रोल संपल्यामुळे त्या ठिकाणी पेट्रोल देखील मिळत नाहीये. कृत्रिम तुटवडा नागरिकांनी निर्माण केला असं देखील म्हणलं तर वावगं ठरणार नाही. माझ्यासोबत काही वाहनधारक आहेत. काय सांगाल, खरंच ही अफवा खरंच सत्य आहे? नाही, हे चुकीची अफवा लोकांनी पसरवली आहे. आपण भारत देशाचे लोकांनी घाबरायची अजिबात गरज नाही. आपला देश अजूनही समर्थ आहे. अजूनही आपल्याकडे कमीत कमी 6 महिन्याचा तरी इंधन असेल असं मला वाटते. आपण जर बघितलं तर ज्यांना खरंच पेट्रोलची गरज आहे त्यांना देखील या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागतोय. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीनं संपूर्ण या पेट्रोल पंपावरती आपल्याला ही गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. मोटरसायकल असेल, 4 व्हीलर असेल, इतर सर्वच वाहनधारक मोठ्या संख्येने पेट्रोल पंपावर दाखल झालेले आहेत आणि प्रत्येकाची ओढ ही पेट्रोल भरण्यासाठी आहे. कारण त्याला एक अफवा ठरली आहे, ती म्हणजे पेट्रोल मिळणार नाही, कदाचित पेट्रोल पंप बंद होतील असं देखील लोकांचं म्हणणं आहे. काय सांगाल, खरं हे सत्य आहे? नाही, सत्य नाही आहे, पण अफवा असल्यामुळे इथं गर्दी झालेली आहे. बरं, लोकांनी या गोष्टींवर विश्वास ठेवायला पाहिजे, म्हणजे ज्यांना खरंच पेट्रोलची गरज आहे त्यांना देखील रांगेत उभं राहावं लागतं. हो, लोकांनी विश्वास नाही ठेवायला पाहिजे, पण आता लोक विश्वास ठेवत आहे, त्यामुळे एवढी गर्दी जमा झालेली आहे. नक्कीच नागरिकांचं देखील म्हणणं आहे की आपला भारत देश समर्थ आहे आणि कुठेही आपल्याला अडचण निर्माण होणार नाही. मात्र नागरिकांनी या कुठल्याही अफवांवर भरोसा न ठेवता, विश्वास न ठेवता गर्दी करू नये. सर्वांची अडचण होणार नाही असं कुठलंही कृत्य करू नये असं देखील आव्हान सुजाण नागरिक करतात. मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात रात्रीपासूनच संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपांवरती गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अविनाश कानडे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.